स्वागत नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. आपण पाहताय एबीपी माझा. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि मुदत संपण्यासाठी अवघे 3 तास बाकी आहेत. मात्र अजूनही शिवसेनेचा सस्पेन्स कायम आहे. शिवसेनेनं अजूनही उमेदवारांची नावं जाहीर केलेली नाहीत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. भाजपचे 4 उमेदवार दुपारी 12:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार आहेत. रामदास आठवले विधान भवनात दाखल झालेत. राष्ट्रवादीचे पार्थ पवार अर्ज भरतील, तर शरद पवारांच्या अर्जासाठी सुप्रिया सुळेही विधान भवनात आहेत. सचिवांची भेट घेऊन त्यांच्यासह अधिकारी पवारांचा अर्ज स्वीकारण्यासाठी सिल्वर ओक या निवासस्थानी जातील, अशी माहिती मिळतेय. तर भाजपचे 4 उमेदवार घोषित झालेले आहेत. शरद पवारही आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर शिवसेनेचा उमेदवार कोण या संदर्भात अजूनही कोणती स्पष्टता आलेली नाही. रस्सीखेच सुरू आहे. शायना एनसी, राहुल शेवाळे आणि ज्योती वाघमारे या 3 नावांमध्ये आता शिवसेना नेते एकनाथ शिंदे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडे लक्ष असेल. तर शिवसेनेचा सस्पेन्स अजूनही कायम आहे, पण ज्योती वाघमारे यांचं नाव शिवसेनेकडून आघाडीवर असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ज्योती वाघमारे या शिवसेनेच्या एक फायरब्रँड नेत्या म्हणून पाहिलं जातं. त्यांच्याकडे अनेकदा आक्रमकपणे माध्यमांमध्ये शिवसेनेची बाजू मांडण्यामध्ये ज्योती वाघमारे या आघाडीवर असतात. आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूया. अजूनही शिवसेनेमधला सस्पेन्स कायम आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेनेमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे सुवर्ण मध्य काढून एकनाथ शिंदे कोणाचं नाव इथे निश्चित करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. अर्ज भरण्यासाठी काही तास उरलेले आहेत आणि अजूनही शिवसेनेचा उमेदवार ठरलेला नाही. 3 नावं सध्या प्रामुख्यानं समोर येत आहेत. प्रवक्त्या शायना एनसी, माजी खासदार राहुल शेवाळे आणि शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या असलेल्या ज्योती वाघमारे. ज्योती वाघमारेंचं नाव आघाडीवर आहे अशी ही चर्चा आहे. तर राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेनेकडून कोण कोण इच्छुक आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. राहुल शेवाळे, माजी खासदार, प्रवक्त्या शायना एनसी, प्रवक्त्या ज्योती वाघमारे. दरम्यान शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेच्या राज्यसभेच्या उमेदवारासंदर्भात नेमकं काय म्हटलंय पाहूया. शिवसेनेमध्ये सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे 11 वाजता त्या संदर्भातील घोषणा माननीय मुख्य नेते करतील. त्यामुळे थोडा वेळ तुम्हाला थांबायला काही हरकत नाही असं मला वाटतं. कुणाची नावं असतील सर्वसामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देण्याची भूमिका शिवसेनेची आधीपासून आहे. जो शिवसैनिक संघटनेला बळ देईल, ताकद देईल, संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करेल, त्यांनी अहोरात्र परिश्रम करून संघटना वाढवण्यासाठी आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्याची भूमिका ज्या शिवसैनिकांनी घेतलेली आहे त्याला उमेदवारी मिळेल एवढं नक्की. आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्यासोबत आहेत. अभिषेक, 11 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोषणा करतील असं प्रताप सरनाईक म्हणाले होते. 1 तास उलटून गेलाय, अजूनही नावावर शिक्कामोर्तब होत नाहीये. काय चर्चा आहे, काय घडतंय शिवसेनेच्या गोटात आणि काय अंदाज कुणाची वर्णी लागू शकते? जवळपास 3 तास शिल्लक आहे. आज शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा. एकूणच सगळी जर का पक्ष म्हणायची तर तशी महायुती आणि महाविकास आघाडीमधली नाव हे निश्चित आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त शिवसेना यांच्याकडनंच जी नावाची घोषणा आहे ती अद्यापपर्यंत अधिकृत झालेली नाही. मोठ्या प्रमाणात धुसफूस ही आपल्याला मागील काही दिवसांमध्ये शिवसेनेमध्ये होताना पाहायला मिळालेली होती. प्रामुख्यानं ज्योती वाघमारे असतील, राहुल शेवाळे असतील, शायना एनसी असतील, संजय निरुपम असतील, अशी काही नावं होती जी
चर्चेत होती. मात्र एकूणच काल मोठ्या प्रमाणात या संदर्भात खलबतं देखील झालीत आणि या खलबतानंतर एकूण कुठेतरी 2 नावावर आपल्याला अजूनही शिक्कामोर्तब होताना दिसत नाही आहे. 3 तास शिल्लक आहेत. ज्योती वाघमारे असतील किंवा मग राहुल शेवाळे असतील अशी नावं ही समोर येताना दिसत आहेत. प्रामुख्यानं जर का पाहायचं तर आज 12:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या समवेत भाजपकडनं देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आपण इथं बघू शकतो आहे की विनोद तावडे हे देखील विधान भवनात दाखल झालेले आहेत. भाजपचे जे सगळेच उमेदवार आहेत, 4ही उमेदवार आहेत, ते आज उमेदवारी अर्ज हे दाखल करताना दिसतील. अशात शिवसेनेमधली ही धुसफूस आहे ती मोठ्या प्रमाणात समोर येण्याची देखील शक्यता आहे. एकूणच राहुल शेवाळेचा जर का नावावर पाहायचं तर कुठेतरी एकमत होताना दिसत नाही आहे. प्रामुख्याने महापालिकेसंदर्भात जी त्यांना जबाबदारी देण्यात आलेली होती ती चांगल्या प्रकारे त्यांनी निभावली नाही अशा प्रकारचा देखील एक सूर आपल्याला शिवसेनेमध्ये दिसतोय आणि त्यामुळेच कुठेतरी ज्योती वाघमारे यांचं देखील नाव समोर येताना दिसतं आहे. मात्र राहुल शेवाळे यांच्याकडनं एकूणच पक्षाचं नेतृत्व देखील आपल्याला जेव्हा शिवसेना फुटलेली होती तेव्हा ह्या खासदारांचं होताना पाहायला मिळालेलं आहे. एकूणच तशा प्रकारचा अनुभव देखील राहुल शेवाळेंना आहे आणि त्यामुळेच या 2 नावांपैकी कोणाचं नाव हे कोणाच्या नावावर एकमत होतंय हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. फक्त 3 तास शिल्लक आहे आणि या 3 तासामध्ये एकनाथ शिंदे आता काय निर्णय घेत आहेत आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतायत हे बघणं महत्त्वाचं असेल. निश्चित. अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि सध्या आपण दृश्य पाहतोय विधिमंडळ परिसरातली. विनोद तावडे हे राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता विधिमंडळात पोहोचतायत. त्यांच्यासोबत आमदार संजय केळकर देखील आहेत, मंत्री आशिष शेलार उपस्थित आहेत आणि सध्या घोषणाबाजी केली जाते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती आलेले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली तेव्हापासूनच भाजपकडून विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली होती आणि अखेर काल त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. एका मोठ्या संयमाचं फळ त्यांना मिळालं अशी प्रतिक्रिया देखील राजकीय वर्तुळातून उमटू लागली होती. आणि शरद पवार आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शरद पवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, संजय राऊत, सुप्रिया सुळे उपस्थित राहतील अशी माहिती आहे. सुरुवातीला 10 आमदार सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या करतील. थोड्याच वेळात महाविकास आघाडीची काँग्रेस कार्यालयात बैठक होईल. 12:30 वाजता शरद पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विधिमंडळ अधिकारी आणि मेडिकल ऑफिसर शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांच्या सह्या घेतील अशी माहिती आहे. मला राज्यसभेचा सदस्य व्हायचंय, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी फेसबुकवरती पोस्ट केलेली आहे. संसदीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वी एक इच्छा होती असं देखील नितीश कुमार म्हणालेत. विधिमंडळ आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात जाण्याची इच्छा असल्याचं नितीश कुमार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. विधिमंडळात दोन्ही ठिकाणी सदस्य झालो, आता संसदेच्या दोन्ही सभागृहांचं सदस्य होण्याची इच्छा असल्याचं नितीश कुमार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलेलं आहे. नितीश कुमार राज्यसभेवर गेल्यास बिहारचे पुढचे मुख्यमंत्री कोण असेल ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नेमताना पक्षाकडून जातीय समीकरणाचा विचार केला जाईल असा सध्या होरा मांडला जातोय. सम्राट चौधरी, विजय सिन्हा, मंगल पांडे यांची नावं आघाडीवर आहेत. नित्यानंद राय, संजीव चौरसिया आणि प्रमोद सूर्यवंशी यांचं नाव देखील चर्चेत असल्याची माहिती आहे. इतर काही नावांवर पक्ष विचार करेल अशीही शक्यता वर्तवली जाते.